गुड मॉर्निंग. तर आज आपण 3 कन्स्पिरसी अनलाईज करणार आहे आणि त्यात बघणार आहे की काय मूव्हमेंट येऊ शकतं, मार्केटमध्ये काय होऊ शकते. जर आपण बघितलं तर पहिला पेर आहे NZD-USD. NZD-USDमध्ये जर आपण बघितलं तर सॉरी मार्केटमध्ये हा जो सपोर्ट होता, मार्केटने एक्झॅक्टली त्याच पॉईंटला म्हणजे इथून एक पहिला बाईंग आली. त्यानंतर मार्केटनं त्याच पॉईंटची लिक्विडिटी घेतली आणि वर गेले आणि आता मार्केटनं त्याच पॉईंटला सपोर्ट बनवले. इथं दोन कॉन्सेप्ट लागतात आपले. इथनं बेरिश होती तो ब्रेक करते ती नाही झालं, त्यामुळे इथनं एक बुलिश मूव्ह आली. आता जर आपण ही जी फिप ड्रॉ केली का तर इथूनच एक शार्प सेलिंग आले, तर मार्केट आता एका फिपच्या झोनमध्ये जे की मार्केट आता तिथं ट्रॅव्हल करते आणि आपण बघितलं तर मार्केट हा जो रेजिस्टन्स आहे ह्याला ब्रेक करू शकत नाही. मार्केट एकाच रेंजमध्ये खेळते आणि खालून खालून हा एक सपोर्ट आहे 3 मंथनुसार. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलं तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केट करायला लागले. मार्केटचं स्ट्रक्चर होतं लोवर लो बनवत मार्केट खाली येतं. त्यानंतर मार्केटनं लो न बनवता मार्केटनं हायर हाय बनवायला लागले आणि मार्केटनं काइंड ऑफ या डबल बॉटमची रिट्रेसमेंट केल्या. पण इथं वर एक रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे आपण प्लॅनिंग थोडंसं रिस्क आहे इथं प्लॅनिंग करणं. पण इथून एक अपमूव येऊ शकते. जर विकलीमध्ये बघितलं तर विकलीमध्ये स्ट्रक्चर बघा एकदम परफेक्ट दिसते की मार्केटने या डबल बॉटमला टेस्ट करून मार्केटने मुवमेंट दिल्या, पण ती मुवमेंट कुठं येऊन थांबल्या बघा या रेजिस्टन्सला. म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की वरून एक रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंतच आपलं टार्गेट आहे. ह्या हाफ वीक पर्यंत मार्केट आले बघा. ही जी आपली हाफ वीक कॉन्सेप्ट आहे त्याच्यापर्यंतच मार्केट आले, तरी पण भरपूर असं त्यांनी टार्गेट दिले 3%, 210 पिप्स. NZD-USD मध्ये तरी आता थोडंसं प्लॅनिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे. मार्केट हाय काय म्हणून वर निघाले. एक आपण असं प्लॅनिंग करू शकतो की हाय रिट्रेसमेंट मार्केटची आता ट्रेंड जो आहे त्या ट्रेंड सोबत या रिट्रेसमेंटला एक प्लॅन करू शकतो. EMA पाशी तिथंच अनवॉन्टेड कॅन्डल पण आहे, तिथंच फिफ्थचा झोन पण येईल आणि त्याच्यापाशीच थोडंसं खाली 50% आसपास आहे, त्याच्यापाशीच EMA आहे. म्हणजे इथनं एक मुवमेंट येऊ शकते अपसाईड. नेक्स्ट पेअर आहे AUD-USD. AUD-USD आपण जर 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर मार्केटचं स्ट्रक्चर वरून लोवरला बनवते, पण मार्केटनं या पॉईंटपासून हायर हाय बनवायला चालू केले. आता जर इथं बघितलं तर मार्केट लोवर लो बनवत खाली येते, पण मार्केटनं इथं स्ट्रक्चर चेंज केलं. लोवर लो बनवता लोवर हाय बनवला आणि ह्या पॉईंटनं मार्केटची ट्रेंडिंग लिक्विडिटी घेतल्या. म्हणजे ह्या कॅन्डलनं मार्केटची इथं ज्यांचे स्टॉप लॉस होतं इथं होतं, या ऑलवेज आणि इथं पण ज्यांचं स्टॉप लॉस होतं त्यांची सगळ्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केट मुवमेंट द्यायला लागले. पण मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे आणि त्या बेरिश ट्रेंडनुसार जर आपण फेव ड्रॉ केले तर मार्केट एक फिफ्थ झोनमध्येच आहे आता. जर आपण बघायला गेलो तर मार्केटला हा एक मेजर रेजिस्टन्स आहे, जो की रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करतो. जर आपण इथून न धरता इथून जरी धरला तरीही चालते, एक रेजिस्टन्स ऍक्ट होतो. मंथली टाइम फ्रेमवर जर बघितलं आपण तर जो आपण रेजिस्टन्स मार्क केला आहे मार्केटचा तोच एक रेजिस्टन्स झोन आहे. मार्केटनं आत्ताच्या पॉईंटला ह्या पॉईंटची ट्रेंडिंग लिक्विडिटी घेतल्याने मार्केटने एक मुवमेंट द्यायला चालू केली. आता मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे, पण मार्केटनं लो न बनवता मार्केट हायर यायचं स्ट्रक्चर बनवायला लागले, बरोबर. तर इथनं एक बाईंग प्लॅन होऊ शकते की मार्केट एक हायर हाय स्ट्रक्चर बनवायला लागले, त्याने असं प्लॅनिंग होऊ शकते. बघूया काय अजून तरी ह्या रेजिस्टन्समुळे
आपण प्लॅनिंग करू शकत नाही नीट, का तर तिथं मेजर रेजिस्टन्स आहे. आणि जर बघितलं तर मार्केटनं एक रिट्रेसमेंट करून वर गेले. आता ह्या रिट्रेसमेंटला एक पाईपलाईन करू शकतो, पण तो जो रेजिस्टन्स आहे तो थोडासा आपल्याला डिफिकल्ट होऊ शकतो. अनवॉन्टेड पण आहे सपोर्ट आहे, इथपर्यंत इथून एक मुवमेंट करू शकते मार्केट. बघूया काय होतं. नेक्स्ट आहे जीबीपी एवढी. जीबीपी एवढी जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर मार्केट एका आता ह्या पॉइंटला रेजिस्टन्स ऍक्ट करते. मंथली मध्ये जर बघितलं तर या अनवॉन्टेड पासूनच मार्केट रिजेक्शन घ्यायला लागले, पण मार्केटनं स्ट्रक्चर हायर राहायचं बनवले. इथून एक फिफ्ट ड्रॉ केली तर मार्केट 61% एरिया 61%ला ब्रेक करणं झालंय. त्यामुळे इथून एक मुवमेंट येऊ शकते अपसाईड, आणि हा एक सपोर्ट झोन पण आहे. त्यामुळे इथून एक प्लॅन होऊ शकते अपसाईड मुवमेंटसाठी. डबल बॉटमची नेकलाईन पण होत्या. जीबीपी एवढ्यामध्ये एक मुवमेंट येऊ शकते अपसाईडला, त्याला थोडस वेळ लागेल. खाली जरी आलं तरी इथपर्यंत येऊ शकते, म्हणजे इथनं एक अशी मुवमेंट येऊ शकते, किंवा इथपर्यंत येऊन एक अशी मुवमेंट येऊ शकते. बघूया काय होते. हे आपल्या आजचा अनालिसिस आहे. थँक्यू.